कुणाच्या तरी बाजूने कुणाच्या तरी विरोधात उभं राहायचं ही भारताची परराष्ट्र नीती कधीच नव्हती. आणि त्याच्यामुळे जेव्हा अमेरिकेच्या पुढाकाराने क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग अर्थात क्वाडची स्थापना झाली, तेव्हा भारताने उच्चाराने सांगितलं की हा काही चीन विरोधी गट नाहीये आणि हा आशियातला नाटो सुद्धा नाहीये. आणि अशाच प्रकारच्या परराष्ट्र धोरणामुळे आज ही परिस्थिती आहे की चीनचे परराष्ट्र मंत्री भारतात येऊन आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर चर्चा करू शकतात आणि त्याचवेळी मुक्त व्यापार करारासाठी अमेरिकी शिष्टमंडळ भारतामध्ये दाखल होतं आणि ते चर्चा करतं आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत. ब्रिक्स बैठकीच्या निमित्ताने वांग ही भारतामध्ये आलेले आहेत. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची एकाच एक भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. 2020 मध्ये गलवानचा संघर्ष झाला होता आणि त्याच्यानंतर दोन्ही देशांचे संबंध रसातळाला गेले होते. दोन्ही देशांच्या सेना सीमेवर एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या होत्या. त्याच्यानंतर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आणि या बैठका सकारात्मक होत्या. या बैठकांनंतर निर्णय झाला की 2024 नंतर टप्प्याटप्प्याने दोन्ही देशांच्या सेना माघार घेतील. संबंध सुधारायला सुरुवात झाली होती आणि याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारली आणि त्यानंतर त्यांनी जी धोरणं स्वीकारली त्यामुळे भारत आणि चीन हे जे दोन्ही देश आहेत ते अधिक वेगाने जवळ यायला लागले. गलवानच्या संघर्षानंतर दोन्ही देशांचा विविध क्षेत्रातला संवाद आणि संपर्क पूर्णपणे खंडित झालेला आहे. हा संवाद पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे अशा प्रकारच्या भावना वांग यी यांनी अजित डोवाल यांच्याबरोबर जी भेट घेतली त्या भेटीच्या दरम्यान व्यक्त केल्या आणि त्यांनी असंही सांगितलं की भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी देश नाही आहेत. भारत आणि चीन हे भागीदार आहेत. म्हणजे अशा प्रकारची उपाधी आता चीनला व्हायला लागलेली आहे आणि त्याचं कारण डोनाल्ड ट्रम्प हेच आहेत.